आणि आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येते। महापौर ऋतू तावडे यांच्यासोबत एक जण मेनहोलमध्ये पडलाय। माटुंगा परिसरात पाहणी करत असताना ही घटना घडली आहे। मुंबईतल्या मेनहोलची दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे। मेनहोलमध्ये हा व्यक्ती पडला। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे हा सध्या मुंबईमध्ये पाहणी दौरा करतायत आणि त्यांच्या समोरच ही घटना घडली आहे। मुंबईतल्या मॅनहोलची स्थिती काय आहे याची आपण कल्पना करू शकतो। महापौरांसोबत पाहणी सुरू होती आणि त्याच ठिकाणी हा व्यक्ती हा मॅनहोलमध्ये पडला। मुंबईच्या महापौरांसमोरच ही घटना घडली आहे। त्यामुळे मुंबईतल्या नालेसफाईची काय अवस्था आहे याची आपण कल्पना करू शकतो। मुंबईतल्या मॅनहोलची ही दयनीय अवस्था चव्हाट्यावर आली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे ह्या मुंबईतल्या पावसाची पाहणी करण्याकरता कुठे कुठे पाणी साचलंय किंवा त्या संदर्भातली माहिती घेण्याकरता दौरा करत होत्या आणि त्यांच्या समोरच ही घटना घडली। मॅनहोलची पाहणी सुरू होती आणि ही व्यक्ती अचानक त्या खड्ड्यामध्ये कोसळली। मुंबईतल्या मॅनहोलची दयनीय अवस्था यामुळे चव्हाट्यावर आले। अनेक दुर्घटना मॅनहोलमध्ये पडल्यामुळे घडल्याच्या आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहेत। अनेक वेळेला अनेक माणसं ही रस्त्यावरून चालत असताना म्हणा अशा पद्धतीनं मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटना घडतात। अनेक ठिकाणी मॅनहोल्सना व्यवस्थित झाकणं नसतात, त्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडतात। महापौरांसमोरच अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे आता नेमकं या सगळ्या संदर्भात महापौर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडतायत। अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडतायत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, नक्की ही काय घटना घडली? प्रशांत सर, खरं तर परवापासूनच मुंबईमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली आणि अशामध्येच काल मध्यरात्रीपासून जो आहे पावसाची बॅटिंग जी आहे ती मुंबईमध्ये दिसून आली होती आणि त्यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली होती आणि त्याचसाठी आज 3 वर्षानंतर प्रशासक त्यानंतर महापौर देखील आहेत मुंबई महानगरपालिकेचे। शुभम, तुम्हाला मी थोडं थांबवतोय। आता आपल्यासोबत उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। मॅडम, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? अगदी अगदी बोला। महापौरांसमोरच ही घटना घडली। आपण सगळेजण पाहतो आहोत, एक व्यक्ती मॅनहोलमध्येच पडलाय। महापौर